लोकसभेच्या निकालानंतर महायुतीच्या अनेक नेत्यांकडून अजितदादांना टार्गेट करण्यात आलं। मात्र अजितदादांमुळे लोकसभेमध्ये नुकसान झालं नाही असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं मत आहे। अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माझाच्या 0 अवर या कार्यक्रमात दिली आहे। तसंच 2014 पासून आमची भाजपसोबत युतीची चर्चा सुरू होती असं समजा, असंही वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलंय। तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये विधानसभा लढवणार असल्याचं देखील सुनील तटकरेंनी म्हटलंय। एक महत्त्वाचा निर्णय तर झाला असेल की मुख्यमंत्र्याचा चेहरा द्यायचा की नाही। मी कोण होणार ते नाही म्हणत आहे, द्यायचा की नाही। एक असं आहे की ज्यावेळेला महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ त्यावेळेला भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने निवडणुकीला सामोरं जाणार आहेत। एनडीए म्हणून आम्ही सामोरं जाणार आहोत। आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत। गेले 2-2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून तेही उत्तम काम करत आहेत। देवेंद्रजी आहेत, त्यांनीसुद्धा 5 वर्ष मुख्यमंत्री काम केलं आहे। दादांची तर 5 उपमुख्यमंत्रीपदाची कारकीर्द झाली, 10 वेळा अर्थसंकल्प मांडला। त्यांचा स्वतःचा असा एक वेगळा जनतेवरचा एक प्रभाव किंवा त्यांना मानणारा एक वर्गसुद्धा एक मोठा आहे। त्या 3 एकत्रित शक्ती ज्याला निवडणुकीला आम्ही सोबत घेऊन काम करतो आहोत। चेहरा द्यायची गरज नाही। एक असं आहे की ज्या वेळेला राज्यामध्ये निवडणूक होतात त्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होतात, स्वाभाविकच आहे, यापूर्वी सुद्धा झाल्या। त्यामुळे ह्या खेपेला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्व आज एकनाथ शिंदेचीच नेतृत्व करतायत। राज्याचं नेतृत्व आज ते करतायत, देशाचं नेतृत्व आज मोदी साहेब करतायत। अजितदादांना सोबत घेतल्यामुळे भाजपला लोकसभेत फटका बसला, अशा पद्धतीचा एक मतप्रवाह, आणि तोही अगदी संघाच्या मुखपत्रातून संघाची विचारधारा असणाऱ्या पब्लिकेशन्समधनं व्यक्त करण्यात आला होता लोकसभेनंतर। लोकसभेच्या निकालानंतर केंद्रीय नेतृत्वाची ज्यावेळेला भेट झाली आमची, त्यावेळेला मी होतो, दादा होते, प्रफुल्लभाई होते, राज्याच्या नेतृत्वाजवळ आम्ही बसलो। त्यांच्यापैकी कुणाच्याही मनात दादांना किंवा आम्हाला सोबत घेतल्याच्यामुळे काही परिणाम झाला आहे असं कुठेही चर्चेमध्ये न झालं। आपण म्हणताय तसं संघाच्या नियतकालिकामध्ये जे काही आलं ते संपादकीय नाही आहे, कोणीतरी तो लेख लिहिला आहे। आता अनेक वेळेला वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आपण पाहतो, दैनिक आहेत, मोठमोठी लोकमत आहे, लोकसत्ता आहे, त्याच्यातून सुद्धा काही जण आपापलं मत मांडत असतात आणि ते छापलं जातं। याचा अर्थ ते काही त्या वर्तमानपत्राचं मत आहे असं मानण्याचं काही कारण येत नाही ना। दादा बरोबर आले म्हणून भारतीय जनता पक्षाची किंवा युतीची मतं घटली असं नाही आहे, असं होण्याचं काही कारण आहे। परस्परांना मदत झालीच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।